स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे बुधवार आणि इतकं पावसाचं वातावरण झालेलं आहे। आता वाजलेले 3:30, तर इतकं पावसाचं वातावरण झालेलं आहे। काही ठिकाणी ऊन आहे, काही ठिकाणी आभाळ आलेलं आहे आणि आकाश तर एवढं काळभोर झालेलं आहे ना, तर इतकं मस्त वातावरण झालं आहे। तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी। चला आता बघा, आकाश तर एवढं काळभोर झालेलं आहे। काही ठिकाणी निळं आहे, काही ठिकाणी काळं आहे। आणि आज रामनवमी आहे, त्याच्यामुळे आमच्या इथं झेंडे लावलेले आहेत। आणि हा बाबू, हे 2 माझ्या चुलत्यांचे मुलं आहेत, ते आता सुट्ट्यांना आलेले आहेत। हाय कर बाबे। हाय, हाऊ आर यू? बघ किती आकाश काळभोर झाले आणि पाऊस आहे, त्याच्यामुळे मी पटकन असं काउंटर आवरून घेतलेलं आहे, गाडा आवरून घेतलेलं आहे। कारण पाऊस आल्यानंतर लय गडबड होती, त्याच्यामुळे बघ कसं आभाळ झालेलं आहे। मी तुझ्याकडे बसत, मी तुझ्या नादी दे एक पाऊस आल्यानंतर तुम्हाला दाखवते। आणि शिव, तुम्ही काय खाऊ राहिलेत? कुरकुरे। तुला इकडं करमतं का? या तर सांग की आला तिथे। तर चला, पाऊस आल्यानंतर तुम्हाला वातावरण दाखवते, येतो का नाही पाऊस। आता हे काउंटर असं बांधून घेते आणि वातावरण खूपच छान झालंय, मस्त हवा सुटलेली। दिवसभर इतकं गरम होत होतं ना, आणि पिल्लूने अजून आज आंघोळ नाही केलेली, दिवसभर चिवून त्यांच्यासोबत खेळत होता। मस्त 3-4 तास झोप काढली ना, आता उठलेला आहे, कुरकुरे खातो मस्त ना पिल्लू। हाय कर, हाय कर पिल्लू। ते हे दोघं आल्यामुळे त्याला लई मजा येते खेळायला, बिंदास। इथं बघा, आता हळूहळू थेंब पडायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यात दिसतंय का नाही काय माहित नाही। थोडे थोडे थेंब पडू राहिलेत आता, आणि मस्त गार वातावरण झालेलं आहे। वातावरणात मस्त गारवा झालेला आहे। आणि इथं पिल्लूची चालली आंघोळ। वादळ पण सुटले आज, झाड दिसत असतील तुम्हाला हलताना, भरपूर असं वादळ सुटलेलं आहे। आता हा बघा, जोरात यायला लागला पाऊस। आता भरपूर मोठे मोठे थेंब यायला लागलेत। बघा किती पाऊस आला पिल्लू, पाऊस आला। बघा किती पाऊस येऊ राहिला आता। बापरे, लय पाऊस आला आता, वादळ सुटलंय। लोकांची लय धावपळ झाली आता। काउंटर बांधलं नाही, काउंटर वल्ल होणार आहे आता। बघा किती वादळ सुटलं। पिल्लू उठ, बघ पाऊस किती आलाय। पडू राहिलं सगळं। बाया गारा गाड्यावर, बघा Mama, 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 mama,
काउंटर बिउंटर सगळं भिजलं. पूर्ण गारांचा सडा पडलेला इथं. पूर्ण घरात गारा येऊ राहिलं. तुला घाबरला.